आता आपण बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। दिशा सालियनचे आईवडील दबावाखाली दिशाचे आईवडील दबावाखाली आहेत। 5 वर्षांनंतर असं काय घडलं? किशोरी पेडणेकरांचा सवाल। कोर्टात रीतसर उत्तर दिलं जाईल, पेडणेकरांची प्रतिक्रिया। 5 वर्षांनंतर असं काय घडलं की तुम्ही त्यावेळेला सगळ्यांसमोर त्यांनी माझ्याच काय तुमच्या अनेक मीडियांसमोर त्यांनी कबूल केलंय त्यावेळेला, मग आता असं कुठलं घडलंय काय बोलण्यात भाग पडलं? उलट आत्ता ते दबावाखाली आहे। राजकारण हे व्यक्तिगत द्वेषातून करायचं नसतं। सध्या व्यक्तिगत द्वेषातून त्रास देण्याचे प्रकार सुरू आहेत। दिशा सालियन प्रकरणावरून बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया। कारण असतं ते काय व्यक्तिगत नसतं, कधी व्यक्तिगत द्वेषाचं नसतं, परंतु व्यक्तिगत द्वेष निर्माण करायचा, त्याच्यातून त्रास द्यायचा हा प्रकार आहे, केवळ राजकीय प्रकार आहे आणि त्याच्यातून शेवटी निष्पन्न काही होणार नाही। परंतु तुम्ही कोणावर तरी दहशत निर्माण करताय काय ही शंका तर सगळ्यांच्या मनामध्ये, महाराष्ट्राच्या जनतेमध्ये येते आहे। सर्वजण अलर्टवर राहा, गडबड करू नका। वादात अडकला तर मंत्रिपद गमावून बसाल। अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना सूचक इशारा। खोक्या भोसलेच्या पत्नीच्या उपोषणाचा आज 3रा दिवस। आमच्या विरोधातील अपप्रचार थांबवा, खोक्या भोसलेच्या पत्नीची मागणी। अन्याय करणारेच आझाद मैदानावर आंदोलन करतायत, खोक्या भोसलेच्या पत्नीची प्रतिक्रिया। न्याय भेटत नाही तर उपोषण सरणार आहे। पुढच्या आरोपीवर अटकच करायला पाहिजे। पुतण्यावर हाणलं, तरवारने हाणलं तरी आरोपी अटक केलंच कसं काय नाही त्यांनी? वक्फ बोर्डानं शेतकऱ्यांच्या आणि देवस्थानांच्या जमिनी बळकावलेल्या जमिनी वक्फ बोर्डाकडून काढून घेणार। अहिल्यानगर जिल्ह्यातील जमिनींबाबत बावनकुळेंचं स्पष्टीकरण। बोर्डाने बळकावलेल्या सर्वसाधारण शेतकरी आणि देवस्थानाच्या जमिनी बळकावल्या असतील त्याही शासन त्या जमिनी काढून घेण्याकरता काम करणार आहे। नागपूर राड्या प्रकरणी अल्पसंख्याक आयोग 2 ते 3 दिवसात सरकारला अहवाल सादर करणार। काँग्रेस मुस्लिमांची मतं घेतं, मात्र राड्यात एकही नेता पुढे आला नाही। अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचा आरोप, तसंच निर्दोष व्यक्तीवर कारवाई न करण्याचं आवाहन। जो लोग हैं मुसलमानों का सिर्फ और सिर्फ वोट लेने का काम करते हैं, उनके लिए कुछ करते नहीं। उनको समझाना, उनको बताना उनका काम है ना। शिवरायांबद्दल बरळणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब। कोरटकरच्या याचिकेची प्रत अद्याप मिळालेली नाही, सरकारी वकिलांची माहिती। कोल्हापूर पोलिसांकडून विदर्भात फरार कोरटकरचा शोध सुरू। विधानसभेत भाजप आमदार निलेश राणे आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यात खडाजंगी। दोघांकडून एकमेकांना अरेतुरेची भाषा, तर सभागृहाचा सन्मान राखा। दोघांनीही आपापल्या प्रतोदांकडून शिका। तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी दोघांनाही सुनावलं। निलेश राणे आपण बसा खाली। निलेश राणे आपण प्लीज खाली बसा, खाली बसा प्लीज, बसा। भास्करराव बसा, आपण बसा खाली पहिला। पत्र लिहिण्याची नाटकं कशाला करता? फडणवीसांनी कारसेवेसारखं थेट कुदळ फावडे घेऊन औरंगजेबाची कबर तोडायला गेलं पाहिजे, संजय राऊतांनी डिवचलं। अडवताय कोण? पत्र कशाला लिहायला पाहिजे? ही पत्रकबाजीची नाटकं बंद केली पाहिजेत। राज्य तुमचं, पोलीस तुमचे, कुदळ फावडी तुमची, जा आणि एक निर्णय घेऊन कशाला ठेवला तुम्ही?